शिवसेनेतल्या ठाकरे गटानं काँग्रेससोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून वारंवार टीका करण्यात येते. पण त्याच उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आज काँग्रेसच्या मंचावर काँग्रेसचं उपरणं दिसलं आणि या उपरण्यानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सद्भावना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्निथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही काँग्रेसच्या वतीनं उपरणं घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. संजय राऊतही होते, त्यांचंही उपरणं घालून स्वागत करण्यात आलं. पण काही वेळानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या गळ्यातून ते उपरणं काढलं आणि भाषणाच्या वेळी त्या उपरण्यावरून उद्धव ठाकरेंनी मिश्किल वक्तव्यही केलं. माननीय खरगे साहेब, माननीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला, एक आदर केला, मान ठेवला. आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला. कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे, कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही. मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं. दाखवा, काय दाखवायचं ते दाखवा. आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मंचावर उपस्थिती लावल्यानंतर भाजपकडून जोरदार निशाणा साधण्यात आलाय. पाहूयात भाजपकडून एक्सवर काय पोस्ट करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र म्हणते उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. सत्तेसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतातच, मात्र आता काँग्रेसचा दुपट्टा देखील त्यांनी स्वीकारला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायमच विरोध केला. माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांची होती. मात्र उद्धव ठाकरेंनी सगळे धुळीला मिळवून फक्त सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला. तुमचा उरला सुरला उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन केला का असा प्रश्न विचारला जातोय भाजपा महाराष्ट्रातून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.